खरं तर माणसाने कोणाच्या पोटी जन्माला यावं, हे त्याच्या हातात कधीच नसतं. त्याच्याच काय आपल्या कोणाच्याच हातात नसतं. परंतु माणसाने पाठी काय सोडून जावं, हे मात्र निश्चित त्याच्याच हातात असतं. त्यामुळे आपल्या विचारांची दिशा जर योग्य असेल, तर मग आपण दररोज एकतरी श्रीमंत माणूस होऊ शकतो. आणि जरी आपली दिशा चुकीची असेल, तर मात्र आपण दररोज गरिबीकडे जाताना दिसू. माणसांना गरीब किंवा श्रीमंत करायच्या फक्त 2च गोष्टी आहेत. त्या म्हणजे बुद्धी आणि वेळ. जर बुद्धी शाबूत ठेवली तर मग श्रीमंत होता येईलच की. आणि जर वेळ हाताशी असेल तर मग ही श्रीमंत तर होता येणारच आहे की. बुद्धी आणि वेळ ह्या दोन्हीही हाताशी असेल तर मग आपल्या इथून पुढच्या पिढ्या किंवा पिढ्यानपिढ्या श्रीमंत होण्याचा मार्ग आपल्यासाठी खुल्लाच तर आहे. आणि जरी सध्या तो बंद असेल तरीही आपल्याला तो उघडता येणार आहे. तेव्हा आता आपल्या मागे काय झालं, काय राहिलं याची काळजी सोडून पुढे काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे हे समजून घेऊयात. एकतर ही माणसं असतात ती एक त्या जातीमध्ये जन्माला येतात किंवा ती व्यक्ती आपल्या कर्माने किंवा कर्तृत्वाने ठरते, की त्यांना कोणत्या जातीत राहायचं आहे किंवा कोणत्या जातीत मरायचं आहे. प्रत्येक माणसाला निसर्गाने आपली जात, आपला धर्म बदलण्याची संधी देऊन तर ठेवलीच आहे ना. काही जण या संधीचा उपयोग करतात, तर बरेच जण याचं भांडवल म्हणून वापर करू पाहतात किंवा उपयोग करतात. मनुष्याच्या 4 जाती आहेत. प्रत्येक वेळेस आपल्याला आपली आई नेहमी सांगत असते, की 4 लोकं काय म्हणतील, 4 लोकं काय म्हणतील. आता ही 4 लोकं कोण? हे आज आपण माहिती करून घेणार आहेत. ह्या 4 लोकांमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक चांगली 4 लोकं आणि वाईट 4 लोकं. तर आपण चांगल्या 4 लोकांबद्दल इथे बोलणार आहोत.